बसस्थानकात काळजाचा थरकाप, बसच्या धडकेत मका विक्रेत्या महिलेचा मृत्यू, 15 वर्षीय नात बचावली। नवापूर बसस्थानक परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली। मका विक्रीसाठी आलेल्या एका महिलेचा भरधाव बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुदैवाने तिची 15 वर्षाची नात या भीषण अपघातातून थोडक्यात बचावली आहे। या घटनेमुळे संपूर्ण नवापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। डोकारी येथील रहिवासी कमुबाई गोठारी या गावीत वय 50 या आपली नात नितीक्षा अजित वडवी वय 15 हिच्यासह मका विक्रीसाठी नवापूरला आल्या होत्या। त्या बसस्थानक परिसरातील एका ओट्यावर बसल्या असताना शहादा वापी क्रमांक MS 14 MS 2310 या बसने त्यांना मागून जोरदार धडक दिली। या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या। स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत दोघींनाही नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल शिवाजी वडवी यांनी तातडीने उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान कमुबाई गावी त्यांची प्राणज्योत मालवली। नात नितीक्षा हिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित अहिरे, पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी बस चालक नितीन भांबरे आणि वाहक AS काझी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मयत महिलेचे जावई शैलेश वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नागरिकांचा संताप, हिरकणी कक्ष ठरतोय अडथळा। या अपघातानंतर बसस्थानकातील नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। बसस्थानक परिसरात प्रवाशांना बसवण्यासाठी असलेल्या जागेवर मोठे हिरकणी कक्ष उभारण्यात आले, त्यामुळे प्रवाशांना बसवण्यासाठी पुरेशी जागा उरली नसल्याने नागरिक बस उभ्या राहण्याच्या जागेतच बसतात, त्यामुळे असे अपघात घडत आहेत। बसस्थानकातील हे हिरकणी कक्ष इतरत्र हलवावेत अशी मागणी आता संतप्त नागरिकांकडून केली जात आहे। डोकारी येथून पोटाची खडगी भरण्यासाठी मका विकायला आलेल्या कमुबाईच्या निधनाने गावित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती, शाळकरी मुलगी आहे। तर त्याच्यात त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत ती अंत्यवस्थ स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे आणि तिच्या वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिम मय झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे।